Hello. Good morning, all. Am I audible? Yes, sir. Yes, sir. Okay. Yes, sir. Before starting our lecture, we have some issues. So, Yash, Yes, sir. what is the issue? काय आहे सांगू शकता जरा? सर PPS च्या लेक्चर बद्दल. हा बोला ना, काय अडचणी आहेत तुम्ही हे बघा, तुम्हाला जे काय अडचणी असतील ते तुम्ही मला सांगू शकता कोणत्याही लेक्चर बद्दल, ते तुम्हाला राईट्स आहेत. ठीक आहे. आणि जर माझ्याबद्दल तुम्हाला काय अडचण असेल तरी सुद्धा मी HOD ना सांगू शकता, कारण ते राईट्स आहेत. तुम्हाला समजत नसेल वगैरे किंवा काय ऍडिशन पाहिजे असेल तर तुम्ही ती वेळच्या वेळी त्या वेळी सांगत चाल. ओके. हा सर PPS च्या लेक्चर मध्ये ते सर जे शिकवतात ते अजिबात म्हणजे काही कळतच नाही. म्हणजे ते फक्त वाचून दाखवल्यासारखं शिकवतात PPTs. आणि त्यांना आम्ही म्हटलं अल्गोरिदम्स वगैरे ज्याला सॉल्व्ह वगैरे करून दाखव किंवा रन करून दाखवतात, ते म्हणणारे हे प्रॅक्टिकल्स वगैरे नाही, आपलं लेक्चर आहे असं म्हणून. म्हणजे डायरेक्ट असा रिप्लाय दिला त्यांनी. म्हणजे आपल्याला प्रॅक्टिकल नाहीत, लेक्चर आहेत. नाही, ते म्हणजे आम्ही म्हणलो की अल्गोरिदम्स वगैरे सॉल्व्ह करून दाखवा किंवा रन करून दाखवा, तर ते म्हणाले हे लेक्चर आहे, प्रॅक्टिकल्स नाही. म्हणजे एकदम रूडली बोलले ते. होय का? हा. बर ठीक आहे. मी तुमचं पॉईंट लिहून घेतला. तुमचं पॉईंट असे की तुम्हाला एकतर त्यांचं समजत नाही. हा सर. दुसरी गोष्ट ते PPT वाचून दाखवतात असं तुमचं मत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही त्यांना विचारले की अल्गोरिदम वगैरे एखादं रन करून दाखवा किंवा अल्गोरिदम म्हणजे प्रोग्राम एखादा रन करून दाखवा असं तुम्ही विचारलं त्यांना. सर त्यांनी PPT तर बनवलेच नाहीत. लास्ट इयरच्या बुक्स घेतात आणि बुक्स मधलं वाचून दाखवतात. ओके. म्हणजे PPT नाहीतच काय त्यांच्याकडे? नाहीत. लेंडवे सर पण आले होते मागाशी मीटिंग मध्ये. लेंडवे सर पण म्हणले त्यांना PPT तयार करायला नेक्स्ट लेक्चर पासून. ते सर बुक्सच वाचून दाखवतात पणगर सर. बर म्हणजे आहेच वाचून दाखवून मग काय उपयोग नाही. बुक्स तुम्हाला नोटबुक्स मध्ये लिहिलेलं आहे ना, तेच सगळं फक्त वाचून दाखवतात. बर. आणि जर स्टुडंट्सनी प्रॉब्लेम विचारल्यावरती स्टुडंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं पाहिजे ना, तर ते स्टुडंट्स एकदम रूडली बोलतात आणि दिस इज नॉट करेक्ट ना. ठीक आहे. आलं माझ्या लक्षात. तुम्हाला काय म्हणताय ते म्हणायचं ना, ते आलं माझ्या लक्षात. ठीक आहे. मी काय करतो, डिस्कस करतो. तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही लगेच तुम्हाला समजलं आणि तुम्ही लगेच हा इश्यू हे केला, तुम्ही सांगितला. चांगली गोष्ट आहे, कारण सिलेबस पुढे गेल्यानंतर परत सांगून पण उपयोग नाही, परत ते डबल घेणं पण शक्य नसतं. आणि सर CSE च्या स्टुडंटसाठी तर हा सब्जेक्ट खूप महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा आहे. ठीक आहे. सी लँग्वेज महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. याच्यावरतीच पुढचं C++ आहे, जावा आहे, पुढे शिकायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. काय सर, हा, टीचर चेंज करून मिळतील का PPS साठी? मी बघतो काय करतो माहित आहे का, मी डिस्कस करतो सरांच्या बरोबर. ठीक आहे. लेंडवे सरांच्या बरोबर डिस्कस करतो, बंडकर सरांच्या बरोबर डिस्कस करतो, आणि त्याच्यावरून मग जर तशी गरज वाटली आपल्याला तर आपण ते पण करू. सर आवाज पण क्लिअर कळत नाही त्यांचा काय. आवाज एकदम असं स्लो मोशन मध्ये बोलल्यासारखं बोलतात ते. स्लो बोलतात एकदम. ठीक आहे. साऊंड प्रॉब्लेम आहे का, म्हणजे आवाज येत नाही. आणि इंग्लिश प्रोनाउन्स पण चांगलं नाही त्यांचं. ठीक आहे. मग मराठीत शिकवा म्हणा त्यांना, एवढं काय. बट सर फर्स्ट इयरला आहे आपण आता, आणि आता मॅच्युअर असलं पाहिजे, ते इंग्लिश पण समजते ना सर, आणि इंग्लिश प्रोफेसरला बोलताच आलं पाहिजे. तुमचं बरोबर आहे ते, पण कसं आहे, सगळे मुलं तसे नसतात. इंग्लिश तुमचं जर फर्स्ट इयर आहे त्याच्यासाठी अलाउड केलेलं आहे. मी मागच्या सेमिस्टरला पण तुम्हाला सांगितलं ते, की फर्स्ट इयर जे आहे आपलं त्याच्यासाठी काही मुलं समजा इंग्लिश मिडियमचे असतील त्यांना ते समजू शकतं, पण काही मुलं अशी आहेत, म्हणजे हा माझा सगळ्यांचा अनुभव आहे बरं का, माझा एकट्याचा नाही. तर काही मुलं अशी खेड्यापाड्यातले तर एक्सप्लेन करतात नाही एवढं. हा, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे त्यांच्याकडून मिळत नाही सध्या. येस सर, काहीच नाही मिळत. टीचर चेंज करून एक्सप्लेनेशन नाही सर करत नाहीत. एक्सप्लेनेशन करत नाहीत सर. थेअरी पार्ट असल्यासारखं शिकवतात सर फक्त. स्टुडंट सोबत डिस्कशन करत नाही. ठीक आहे. मला कळालं, वाचून दाखवते त्याचा अर्थ मला कळाला सगळा. PPT वर जे आहे ते वाचून दाखवणं वेगळं असतं, त्याच्या संदर्भात शिकवणं वेगळं असतं. आणि पहिले लेक्चर तर त्यांनी झोपूनच घेतलेलं, ते काय साऊंडच नीट क्लिअर नव्हता. बरं ठीक आहे. मी तुमचे पॉइंट सगळे लिहून घेतले तिथं. ठीक आहे. टीचर चेंज करता आलं तर बघा तुम्ही सर. काय ठीक आहे, बघू आपण. तसं डायरेक्टली आपण म्हणू शकत नाही की करू पुढच्या लेक्चर पासून चेंज, कारण टीचर चेंज करणं हे HODच्या हातात आहे. त्यांच्याबरोबर डिस्कस केल्यानंतर जर तसं वाटलं तर बघू, मी तसं करेन. प्लीज सर करा. ठीक आहे. ओके, वी विल ट्राय.
बघू काय होतं आपण. त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर आपल्याला जास्त क्लिअरिटी येईल. ठीक आहे. ओके, मी तुमचे जे काय आहेत ते पॉइंट्स लिहून घेतले तिथं. त्याच्यावर त्यांच्यावरची मी डिस्कशन करतो. डिस्कशन केल्यानंतर जर त्यातून आपल्याला काय आउटपुट मिळालं नसेल तर मग त्याच्यावरती काहीतरी निर्णय होईल. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. ओके, ठीक आहे. आपण कुठं होतो? We are in syllabus. Okay, in previous lecture we have discussed about what is mean by engineering graphics, what is mean by artistic drawing, what is mean by engineering drawing, what is mean by software drawing. Then we have studied what is the need of that subject in engineering. So I have discussed in previous lecture also what is exact need of that, and I have given example of pistol, how pistol details drawing we have prepared. Actually we do not have prepared that, it is already I have taken from the Google. मागच्या वेळेला मी एक पिस्टलचं एक्झाम्पल दिलं होतं की त्याची काय गरज असते, समजा मला पिस्टल बनवायची असेल तर काय गरज असते. आणि त्याच्यानंतर आपण आता पुढे आलेलो आहे सिलेबस मध्ये. तर सिलेबस मध्ये मला वाटते फर्स्ट चॅप्टर मधला पहिला जो पॉइंट आहे प्रोजेक्शन ऑफ लाईन्स, त्याच्यामधला पहिला पॉइंट आपण लिहून घेतलेला आहे. बरोबर आहे? Yes, sir. मी बघा वाचतो कुठं, मध्येच कुठेतरी मीटिंग कट झाली होती आपल्या मागच्या वेळेला. मी वाचतो तिथून कुठपर्यंत आलंय ते सांगा. पहिलं तिथं बघा, इंट्रोडक्शन टू फर्स्ट अँड थर्ड अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन, projection of points on principal reference planes and on auxiliary planes, including coordinate system of points, horizontal, frontal, profile and oblique lines, true length of line, projections of lines with its inclination to one reference plane and with two reference planes into the bracket, oblique lines, bracket complete, true length and inclination with the reference planes, point view of line. Okay, this is the first point. इथे जे मार्क दिलेले आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ऑप्शन सहित मार्क दिलेले आहेत, कारण याची टोटल केली तर ती 100 होते. ओके, आणि आपला जो रेग्युलर पेपर असतो तो 70 मार्काचा असतो. ओके, आता एमसीक्यू असल्यामुळं याच्यामध्ये काय चेंज केलेलं आहे मार्किंग स्कीम मध्ये हे अजून क्लिअर नाही. ठीक आहे, पण आपण सध्या जो सिलेबस आहे तसा सध्या लिहून घेऊया. हे पॉइंट जे आहेत ते मात्र जे आहेत तेच आहेत. ठीक आहे, राईट डाऊन सेकंड पॉइंट 1.2 लिहिताय ना सगळेजण? Yes, sir. हा, लिहून घ्या. सिलेबस असला पाहिजे. बरं, अजून एक नोटबुक सगळ्यांना मिळाली का? येस सर. कोणी असं आहे का की नोटबुक मिळाली नाही? म्हणजे मी म्हणत नाही की तुम्हाला चित्रकलेची तशीच मिळाली पाहिजे, फक्त पेजेस तुम्हाला असे यूज करायचे आहेत की त्याच्यावरती लाईन्स नसाव्या. नाही भेटली सर. भेटली नाही सर अजून. साधे हे बघा, साधे कम्प्युटरचे पेजेस मिळतात, ते जरी वापरले तुम्ही ज्याच्यावरती लाईन नाहीत असे कोणतेही पेपर तुम्ही सध्या यूज करा. ठीक आहे, ट्राय करा. का माहित आहे का, ह्याचा फायदा तुम्हाला होईल. ओके सर. ठीक आहे, बघा प्रयत्न करा मिळवून. कुठेही येत असतं तर तुम्हाला मी कंपल्सरी ड्रॉइंग नोटबुकच वापरावे लागले असते, पण आता सिच्युएशन नुसार आपल्याला थोडंसं फ्लेक्झिबल राहावं लागणार आहे आणि त्यासाठी तुम्ही कुठून मिळतील तिथून ब्लँक पेजेस यूज करा शक्यतो. ठीक आहे. ओके, सेकंड पॉइंट 1.2 ग्रेड अँड बेरिंग ऑफ लाईन. फुल स्टॉप. अँगल बिटवीन लाईन्स, angle between lines, angle between lines, comma, intersecting, comma, skew, 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 comma, parallel and perpendicular lines, parallel and perpendicular lines. ओके, हे जे आहे हा जो 1.2 आहे हा आपल्या रेग्युलरच्या सिलेबस मध्ये एमसीक्यू मध्ये विचारले जाणारा पॉइंट आहे. हा कशामध्ये? एमसीक्यू.
इंजिनिअरिंग ग्राफिक्स मध्ये सुद्धा एमसीक्यू असतात आणि एमसीक्यू मध्ये सुद्धा ड्रॉइंगच काढायचे होते याच्या अगोदर. ठीक आहे, तर हा पॉइंट जो आहे तो एमसीक्यू साठी आहे. याच्यामध्ये काही डायग्राम दिल्या जातात अर्धवट, ते आपल्याला कम्प्लीट करायचे असतात. ओके, नेक्स्ट सेकंड चॅप्टर. हा जो चॅप्टर आहे याच्याबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन देतो. त्याला काही एक्झाम्पल वगैरे तुम्हाला सांगू शकत नाही, पण सध्या थोडस हा जो चॅप्टर आहे हा रिलेटेड टू पॉइंट आणि लाईन याच्याशी रिलेटेड आहे. मेनली हा लाईनशी रिलेटेड आहे. लाईन्स ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. लाईन म्हणजे काय आहे, कोणी सांगू शकेल लाईन म्हणजे काय? Collection of points. कलेक्शन ऑफ Joining of points. जॉइनिंग ऑफ the पॉइंट्स. ओके, अगेन किंवा स्ट्रेट लाईन म्हणून आपण, तुम्ही जे म्हणता ना जॉइनिंग द लाईन वगैरे आहे, याच्यामध्ये दोन प्रकारच्या लाईन असू शकतात. ओके, आता ती जर लाईन काढली मी तर ही पण लाईन आहे आणि दुसरी ही स्ट्रेट लाईन आहे. ऍक्च्युली ती स्ट्रेट नाही आली, पण स्ट्रेट लाईन आहे. स्ट्रेट लाईन इज नथिंग बट इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स. स्ट्रेट लाईन म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स. तर हे आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय आहे, लाईन तर आहे, यात काय शिकायचं, पण जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये पण बरंचसं शिकण्यासारखं आहे. त्याच्यानंतर पॉइंट. पॉइंट म्हणजे काय? हा सपोज पॉइंट आहे, काय म्हणू शकता तुम्ही पॉइंट म्हणजे काय? कॅन एनीवन एक्सप्लेन? म्हणजे जे काय येत असेल तुम्हाला ते, तुमचा व्ह्यू काय आहे, हा पॉइंट आहे, याला तुम्ही कसं एक्सप्लेन करा? Okay, I will tell you. Point is nothing but it is the geometrical element which has position, but पॉइंट it does not has dimension. Point म्हणजे geometrical element आहे ज्याला पोझिशन आहे, ज्याला काय आहे, पोझिशन आहे, परंतु याला डायमेन्शन नाही. ठीक आहे, तर हे आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला प्रोजेक्शन शिकायचे आहे. प्रोजेक्शन म्हणजे शॅडो. ओके, मी जेवढं शक्य होईल तेवढ्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे बरं का. जेवढं शक्य होईल तेवढ्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. 1 सेकंड, हे जरा इकडे घेतो खाली. आता बघा, इथंच काढून दाखवतो तुम्हाला. ही एक भिंत आहे. ओके, ही काय आहे, भिंत आहे, याला आपण वॉल म्हणून W. याच्या पुढं एक गाडी उभा केलेली आहे, 4 व्हीलर. ठीक आहे, आणि याच्यावरती इथं टॉर्चने फोकस केलेला आहे. सगळ्यांना दिसतंय ना हे मी काढतोय ते? येस सर. गोष्टी खूप छोट्या छोट्या आहेत पण खूप महत्वाच्या आहेत, एवढं लक्षात ठेवा. आता बघा, त्या टॉर्च मधून जर मी टॉर्च ऑन केला, ओके, इथून जर फोकस याच्यावरती मी मारला त्या गाडीवरती, तर काय होईल? गाडीची शॅडो भिंतीवर पडेल. गाडीची शॅडो भिंतीवरती पडेल. म्हणजे याच्यामधून एक इनव्हिजिबल अशा रेज निघतील प्रत्येक कॉर्नर पॉइंट मधून, बरोबर आहे? प्रत्येक कॉर्नर पॉइंट मधून एक एक रेज निघेल, त्याच वेळेला ती शॅडो तयार होईल. आणि ती शॅडो कशी असेल? जसा त्याचा व्ह्यू दिसतोय, जशी पाठीमागून गाडीचा व्ह्यू आहे त्याप्रमाणे इथं शॅडो पडेल. म्हणजे इथं जर आपण बघितलं तर या ठिकाणी गाडी जर बघितली तर आपल्याला अशी दिसेल गाडी, बघा. म्हणजे ही भिंत आहे आणि या भिंतीवरती ही अशी गाडी दिसेल आपल्याला, बरोबर आहे? समजा याच्या पाठीमागे इथं एखादं टायर असेल, बऱ्याचशा गाड्यांना इथं टायर असतं, तर इथं आपल्याला एक टायर दिसेल, पण ते दिसताना आपल्याला कसं दिसेल? इथं सर्क्युलर दिसेल. त्याच्यानंतर त्याच्या 2 व्हील्स आहेत, त्या व्हील्स दिसतील अशी, बरोबर? ही अशी दिसेल ना शॅडो. हॅलो, येस सर. येस सर. येस सर. बरोबर आहे. मग याच्यामध्ये हे ज्या लाईन्स आहेत याला आपण प्रोजेक्शन म्हणतो. याला काय म्हणतो? प्रोजेक्शन. आणि हा जो
आपल्याला दिसलेले आहे, हे काही शॅडो जे आहे याला आपण व्ह्यू म्हणतो. याला काय म्हणतो? व्ह्यू. मग असे आपण 3 व्ह्यू काढणार आहे. आता किती काढणार आहे? 3 व्ह्यू काढावे लागतात आपल्याला. तर ज्या वेळेला मी इकडून पाहतो आणि या ठिकाणी जी काही शॅडो मिळते त्याला आपण कोणता व्ह्यू म्हणतो? त्याला फ्रंट व्ह्यू म्हणतो. कोणता व्ह्यू म्हणतो? फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू. तसंच जर हा टॉर्च मी या बाजूने उचलून इकडं वरती आणला आणि इथं जर टॉर्च मी पकडला तर याची परत शॅडो मला मिळेल. बरोबर आहे? इकडे खाली येस. मग याची शॅडो बघा अशा प्रकारे मिळेल साधारणतः. बरं का, ही याची अशी शॅडो मिळेल. इथं मिरर आहे, ठीक आहे, ही पाठीमाग टायर आहे, ही अशी याची शॅडो मिळेल. मग वरून बघितल्यानंतर याचे प्रोजेक्शन खाली मिळतील. ही अशी प्रोजेक्शन लाईन येईल खाली. बरोबर? त्या प्रोजेक्शन लाईन आहेत आणि या सगळ्यांच्या प्रोजेक्शन लाईनचे पॉइंट कनेक्ट करून ही आपल्याला अशी शॅडो मिळते. मग अशी ज्या वेळेला शॅडो मिळते त्या व्ह्यूला आपण टॉप व्ह्यू म्हणतो. काय म्हणतो? टॉप व्ह्यू. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्या एका साइडने, कोणत्याही एका साइडने ज्या वेळेला आपण व्ह्यू काढतो किंवा टॉर्च मारतो, बरोबर आहे, गाडीच्या पाठीमागून, आता ही गाडी जी लावलेली आहे मी, याच्या पाठीमागून मी टॉर्च मारला, मला कोणता व्ह्यू मिळाला? बॅक व्ह्यू. फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू मिळाला तो. त्याच्यानंतर मी त्याच्या वर गेलो, गाडीच्या वर, सपोज वरच्या मजल्यावर गेलो आणि तिथून टॉर्च मारला, त्याच्यानंतर जो मला व्ह्यू मिळाला तो कोणता मिळाला? टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यू मिळाला. आता मी काय करतो, गाडीच्या साईडला उभा राहतो, म्हणजे दरवाजाकडच्या बाजू जी आहे जिथं आपण दरवाजा खोलतो त्या बाजूला कुठल्याही एका उभा राहतो आणि त्यानंतर मला एक व्ह्यू मिळेल. तो व्ह्यू साधारणतः असा असेल बघा. ऑपोजिट साइड. साइड व्ह्यू. हा, तो जो व्ह्यू आहे त्याला आपण कोणता व्ह्यू म्हणतो? हा जो आहे तो आहे साइड व्ह्यू. असे आपल्याला याचे 3 व्ह्यू काढायचे. ओके, त्याला ऑर्थोग्राफिक ड्रॉइंग म्हणतो, जो पुढे चॅप्टर आहे आपल्याला. पण त्याच्यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं आहे याच्यामध्ये. मग याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं प्रोजेक्शन वगैरे कसं असतं, हे आपण एक घेणार आहोत. त्याच्यानंतर ग्रेड अँड बेरिंग हा लाईनचाच प्रकार आहे, पण हे अगोदर आपण शिकल्याशिवाय हे तुम्हाला सांगू शकत नाही मी आता. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं? सिंपल एकदम. ज्या बाजूने टॉर्च मारतो, हा, जी शॅडो पडते आपल्याला, ती शॅडो म्हणजे त्याचा व्ह्यू असतो. आणि ती शॅडो पडण्यासाठी ज्या काही रेज जातात, ज्या व्हिजिबल नाहीत, त्याला आपण प्रोजेक्शन लाईन म्हणतो. त्याला काय म्हणतो? प्रोजेक्शन लाईन. एवढं लक्षात ठेवा सध्या. ठीक आहे. नाउ राईट डाऊन सेकंड चॅप्टर. projections of plane. Projections of planes. In that 2.1, projections of planes into the bracket, regular, polygons, regular polygons, comma, circle, isosceles triangle, isosceles triangles, rhombus, and rectangle, bracket complete. Plane inclined to
one reference plane inclined to one reference plane and with two reference planes two reference planes. Then next point, that is 2.2. True shape, comma, edge view, comma, angle with reference plane, deep and strike of a plane into the bracket for objective type question only. So this is again for MCQ only. हे सुद्धा MCQ साठी पॉइंट आहे दुसरा. याच्यानंतर कुठे MCQ साठी नाही. पहिला प्रोजेक्शन ऑफ लाईन मध्ये 2.2 आणि प्रोजेक्शन ऑफ प्लेन मध्ये 2.2 हे दोनच पॉइंट आहेत जे MCQ मध्ये विचारले जातात रेग्युलर पेपर मध्ये आपल्या. ठीक आहे. आपण आता शिकवताना बऱ्यापैकी रेग्युलर पेपर कसा होतो त्या प्रकारे शिकवत जाणार आहे. ओके. बाकी MCQ काय ते पण घेऊ परत. आणि हे जसं शिकत जाईल तसे MCQ पण आपल्याला वाचल्यानंतर समजण्यासाठी सोपे जातात. डायरेक्ट पाठ करणं आणि थोडंसं समजत जाणं याच्यामध्ये पण थोडासा फरक आहे. जसं आपल्याला हे सब्जेक्ट समजत जाईल तसं, आणि सब्जेक्ट समजणं माझ्या मते MCQ पेक्षा सब्जेक्ट समजणं जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. लिहिलंय. तर या चॅप्टर ओके. तर या चॅप्टर मध्ये आपण बघणार आहे वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेन्स. पहिल्यांदा आपण लाईन बघितली. लाईन ज्या वेळेला 2-3 लाईन कनेक्ट करतो आपण एकमेकांना त्यावेळेला 3 किंवा 3 पेक्षा जास्त लाईन ज्या वेळेला कनेक्ट करतो आपण त्यावेळेला त्याच्यापासून एक प्लेन होते. प्लेन म्हणजे ज्याला 2 डायमेन्शन असतात. ज्याला काय असतात 2 डायमेन्शन्स असतात. तिसरं डायमेन्शन म्हणजे त्याला विड्थ जी आहे ती नसते. असे जे जॉमेट्री असतात त्याला आपण प्लेन म्हणतो. मग आपल्याला याच्यामध्ये कोणत्या कोणत्या शिकायच्या आहेत. वर होत्या बघा इथं आहे. पहिला आहे तो रेग्युलर पॉलिगॉन्स. पॉलिगॉन्स म्हणजे पेंटॅगॉन, हेक्झॅगॉन, सेप्टॅगॉन, ऑक्टॅगॉन. त्यातले 2च आपल्याला आहेत ते म्हणजे पेंटॅगॉन आणि हेक्झॅगॉन. त्याच्या पुढचे नाहीत. त्याच्यानंतर सर्कल, त्याच्यानंतर आयसोसिलस ट्रायंगल. आयसोसिलस ट्रायंगल म्हणजे त्याच्या 2 साइड कशा असतात. हा. आणि दुसरा एक आहे तो म्हणजे इक्विलॅटरल. त्याचं नाव नाही याच्यात. इक्विलॅटरल ट्रायंगल हा असा ज्याच्या ऑल साइड्स आर इक्वल. त्याच्यामध्ये त्या 2 साइड इक्वल असतात. त्याच्यानंतर हा 45 चा एक बघा ट्रायंगल किती आहेत. आणि त्याच्यानंतर दुसरा आहे तो हा कोणता आहे 30-60 चा ट्रायंगल आहे. ठीक आहे. तर एवढे आपल्याला ट्रायंगल याच्यामध्ये बघायचे आहेत आणि याचे व्ह्यूज काढायचे आहेत. जसे मी मगाशी सांगितले तसे फ्रंट व्ह्यूला कसा दिसेल, तो टॉप व्ह्यूला कसा दिसेल प्लेन, ते आपल्याला त्याच्यामध्ये ड्रॉ करायचं. त्याच्यानंतर रॉम्बस. रॉम्बस हा अशा प्रकारे असतो बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर रेक्टँगल. या रॉम्बस मध्येच परत आपल्याला ट्रॅपेझियम आहे असा. त्याच्यानंतर काय आहे रेक्टँगल. रेक्टँगल आपल्याला माहित आहे. रेक्टँगल आणि दुसरा याच्यामध्ये येतो तो स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे ज्याच्या सर्व बाजू समान असतात. आणि रेक्टँगल म्हणजे ज्याच्या फक्त समोरासमोरील बाजू
इक्वल असतात किंवा समान असतात. ओके, सो दीज आर द प्लेन्स दॅट वी हॅव टू स्टडी इन दिस चॅप्टर. हे प्लेन्स आहेत वेगळे जे आपल्याला या चॅप्टर मध्ये काय करायचे आहेत, स्टडी करायचे आहेत. Okay, next chapter, projections of solids. Write down projections of solids. सिलेबस सुद्धा बघा सेट करताना कसा, पहिल्यांदा लाईन, त्याच्यानंतर प्लेन, प्लेन नंतर आता सॉलिड. सॉलिड म्हणजे ज्याला 3 डायमेन्शन असतात असे सॉलिड्स. सो सॉलिड्स राईट डाऊन 3.1 classification of solids, classification of solids, comma, projections of solids, projections of solids into the bracket, cylinder, comma, cone, comma, pyramid, and prism. Bracket complete. One second. Invisible झाले screen. Prism, bracket complete. Solid inclination to one reference plane, and with 2 reference planes, into the bracket, excluding composite solids. Excluding म्हणजे कंपोजिट सॉलिड जे आहेत ते आपण घ्यायचे नाही त्याच्यामध्ये. म्हणजे एका वेळेला एकच सॉलिड घ्यायचा आणि त्याचं प्रोजेक्शन घ्यायचं आपल्याला. ठीक आहे, याच्यामध्ये कोणते कोणते दिलेले आहेत आपल्याला, तर सिलेंडर दिलेलं आहे. सिलेंडर कसा असतो, फक्त मी जॉमेट्री दाखवत तुमच्या लक्षात येईल थोडीशी. सो दिस वन इज द सिलेंडर. ओके, this one is the cylinder. Second one is the cone. त्याला मराठीमध्ये शंकू म्हणतो. This is the cone. If we draw, this is dotted line, another side circle. The next one is the pyramid. So pyramid and prism, many times students are confused in these two objects, that is pyramid and prism. What exact difference between pyramid and prism? Can anyone? Very simple difference is there. Pyramid and prism. So I will tell you. Pyramid consists of apex. So what is mean by apex now? Here. It is apex. तर जो पिरामिड असतो, बऱ्याचशा मूवी मध्ये तुम्ही बघितला असेल बघा पिरामिड, तर पिरामिडला काय असतो, अपेक्स असतो. नाउ इफ आय ड्रॉ लाईक दिस, so this one is the square pyramid. This is invisible line, so we have to draw it by dotted.
हा कोणता पिरामिड आहे? हा स्क्वेअर पिरामिड आहे. स्क्वेअर पिरामिड. असं आपण पुढचे पेंटागोनल पिरामिड, हेक्सागोनल पिरामिड काढू शकतो, ट्रायंग्युलर पिरामिड काढू शकतो. ओके, तर असे आपल्याला प्रॉब्लेम असे विचारले, ट्रायंग्युलर पिरामिड कन्सिस्ट ऑफ बेस वगैरे दिला जातो आणि त्याच्यानुसार आपल्याला त्याचं प्रोजेक्शन करावं लागतं. म्हणजे हा जो पिरामिड आहे, जर हा या बाजूला टिल्ट केला 30 डिग्री, म्हणजे ही जी जनरेटर आहे, या जनरेटरने सपोज 60 डिग्री अँगल केला, मग तो असा होईल. बरोबर आहे, हा अँगल 60 डिग्री केलेला आहे. असं आपल्याला त्याला थोडंसं टिल्ट करायचं आहे प्रोजेक्शन. मग त्याच्यानुसार टिल्ट केल्यानंतर त्याचा फ्रंट व्ह्यू, त्याचा टॉप व्ह्यू आपल्याला याच्यामध्ये ड्रॉ करायचा आहे. आणि प्रिझम जो आहे त्याला अपेक्स नसतो, मग स्क्वेअर प्रिझमच काढतो मी इथं. So this is the square prism. Okay, this one is the square prism. Similarly, we can draw pentagonal prism, hexagonal prism, or triangular prism. Then one more object is here, that is tetrahedron. One more object is here, that is tetrahedron, which is not included here, but sometimes they ask problem on that tetrahedron. Tetrahedron हा एक सॉलिड आहे त्याच्यामध्ये, जो याच्यामध्ये इन्क्लूड केलेला नाही त्यांनी, पण त्याच्यावरती पण काही वेळेला 2 वेळेला प्रॉब्लेम विचारलेला आहे त्याच्यावरती. ओके, टेट्राहेड्रॉन, तर त्याच्यावरती पण आपण प्रॉब्लेम त्यावेळेला घेऊ. हाऊ मेनी टाइम होईल, हाऊ मच टाइम होईल? 4. सो आय विल टेक अटेंडन्स फर्स्ट. 40 मिनिटाचं 1 तास कधी करता येईल आपल्याला बघूया. ती कॉपी आपल्याला घेता येते का? सर ऍप्लिकेशन केले त्याच्यासाठी, कारण एवढा टाइम आपल्याला सफिशियंट नाही होणार पुढे गेल्यानंतर. रोल नंबर 1. येस सर. रोल नंबर 2. येस सर. रोल नंबर 3. Yes, sir. रोल नंबर 4 सॉरी, रोल नंबर 4. Present, sir. रोल नंबर 5. रोल नंबर 5 अगेन absent. रोल नंबर 6. Yes, sir. रोल नंबर 7. ओके, ऋतुजा. रोल नंबर 8. Present, sir. रोल नंबर 9. Yes, sir. 10. Present, sir. 11. Yes, sir. 12. रोल नंबर 12. साक्षी. You are available here. Okay. You have joined, but you are not given present. Roll number 13. Present. 14. Yes, sir. 15. Yes, sir. 15. Yes, sir. Where are you at last lecture? बाबर. पाठीमागच्या लेक्चरला कसं नव्हता तुम्ही, असं विचारतो मी. बरं ठीक आहे, आता मी सांगतो ते ऐका. जर तुम्हाला लेक्चर अब्सेंट राहायचं असेल तर तुम्ही मला, मी व्हॉट्सअपचा नंबर दिलेला होता त्या दिवशी, तर तुम्ही मला मेसेज करत जावा की माझा हा रोल नंबर आहे, माझं नाव हे आहे आणि माझ्याकडे असा असा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी आज अटेंड करू शकत नाही. म्हणजे मला इथे लिहायला बरं पडतं. ठीक आहे, जर तुम्ही कंटिन्युअसली अब्सेंट राहणार असाल तर 2-3 मी चेक करणार थोड्या वेळ, 2-3 तुम्हाला 2-3 दिवस 4 दिवस मला जर असं वाटलं की कंटिन्युअसली अब्सेंट आहे तर मी तुम्हाला याच्यामधून ब्लॉक करणार आहे लेक्चर मधून. आणि जर तुम्हाला परत लेक्चर जॉईन करायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला कॉलेजवरती येऊन ऍप्लिकेशन द्यावं लागेल. ओके, असं त्या दिवशी मी मेसेज दिलाय सगळ्यांना. तुमच्या एकट्यासाठी म्हणजे तुम्ही अब्सेंट होता म्हणून तुम्हाला मी रिपीट करतोय. समजलं पृथ्वीराज? ओके. ओके, ह्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला पण कन्व्हिनियन्स होईल आणि मला पण. खरंच बऱ्याच वेळेला खरंच काम असतं आपलं, मेडिकल इश्यूज असतात किंवा बाकीचे काही इश्यूज असतात, पण त्यावेळेला तुम्ही न सांगता गैरहजर राहण्यापेक्षा मला कॉल पण करायची गरज नाही, एक मेसेज टाईप करायचा आणि मला टाकून द्यायचा. ओके, मी समजून जाईन. ठीक आहे. ओके, रोल नंबर 16. रोल नंबर 16 absent. 17. Yes, sir. 18. Roll number 18. 19. Yes, sir. 20. Present, sir.
21, Yes, sir. 22, Yes, sir. 23, Present, sir. 24, Present, sir. 25, प्रेझेंट सर 26, 26, absent, 27, Yes, sir. 28, Yes, sir. 29, Yes, sir. 30, Yes, sir. 31, Present, sir. 32, Present, sir. 33, Present, sir. 34, येस सर 35, Yes, sir. 36, Yes, sir. 37, Present, sir. 38, Present. 39, प्रेझेंट सर 40, Yes, sir. 41, Yes, sir. 42, Present, sir. 43, 43, 43 again absent, 44, Yes, sir. 45, Yes, sir. 46, 46, Yes, sir. Yes, sir. okay, 47, Present, sir. 48, सर 49, Yes, sir. 50, Yes, sir. 51, Yes, sir. 52, Yes, sir. 53,